विक्रेता असेल कोणी असेल त्याने याची वार्षिक पडताळणी करून घ्यावी, याच्यासोबत प्रमाणपत्र असतं. या प्रकारे सीलिंग वगैरे तर याच्यावरती आपण वस्तूही कुठलीही मोजताना ते पॅकिंग असेल किंवा काही असेल तर त्याने कागद वगैरे ठेवला तर त्या कागदच्या वेट अनुसरून त्याच्यावर व्यतिरिक्त जे वजन असेल ते मिळणं गरजेचं आहे. सध्याच्या परिस्थितीत जे मिठाईवाले असतात ते खोकं ठेवतात, त्याच्यात मिठाई ठेवतात, पण ते खोक्याच्या वजनासह मिठाई मोजून देतात. तसं न करता फक्त खोक्याचं निव्वळ वजन वेगळं आणि आपण जी वस्तू जे पैसे देतोय मिठाई वगैरे त्याचं वजन वेगळं असं गृहीत धरून ते प्लसमध्ये वजन आपल्याला मिळणं गरजेचं आहे. या अशा प्रकारे काही ठिकाणी फसवणुकी केली जाते. आणि हे जे काउंटर मशीन असतं कुठल्याही या संदर्भात अजून खुलासा करतो, कुठलाही असू द्या, हे जरी आहे आता टाटा सॉल्ट याच्यामध्ये नेट वेट लिहिलेलं असतं. नेट वेट जे असेल ते म्हणजे आता इथे नेट वेट कुठे दिलेलं आहे, नेट क्वांटिटी 1 kg दिलेलं आहे. तर आता हे जर आपण काठावर टाकलं हे किती आलं, 1 किलो 3 ग्रॅम. याचा अर्थ काय झाला की 1 किलो मीठ आणि 3 ग्रॅमची जी पिशवी आहे म्हणजे पिशवी सोडून याच्या आतलं जे काही मटेरियल आहे ते पूर्ण पाहिजे. म्हणजे मग ते तुम्ही आता जसं तुम्ही आता काय उदाहरण दिलं आहे मिठाईच्या खोक्यामध्ये पण खोक्या व्यतिरिक्त आपण वजन केलं पाहिजे. आपण मिठाई घेतो 1200 रुपये किलोची, 1400 रुपये किलोची, तो काय करतो ते खोकं ठेवतो त्याच्यावर मोजून देतो. आपण 1 किलो झालं आपण घेऊन घेतो. याचा अर्थ काय झाला, त्या खोक्याचं पण आपण 1200 रुपये किलो दिला. तर खोका सोडून वजन घेतलं पाहिजे. मग मला फक्त निव्वळ मिठाईचं वजन पाहिजे. हे निव्वळ मिठाईचं मला 1 किलो पाहिजे तर 1 किलो अशा पद्धतीने पाहिजे. आणि खोक्याचं सोडून तो जर म्हटला की बाबा नाही मग खोक्याचे पैसे वेगळे लागेल, तर एक तर घरून तुम्ही पिशवी घेऊन जा, हे घेऊन जा, नाही तर कागदात बांधून घ्या, किंवा मग खोक्याचं काय त्याला 2-1 रुपये द्यायचे ते द्या. पण 1200 रुपये किलोने 1800 रुपये किलोने मिठाई तुम्ही त्या खोक्याचा भाव काय पडतो. तर नेट वेट हे लक्षात घेतलं पाहिजे. या बिस्किटचं पण असंच आहे. या बिस्किटमध्ये पण जे काय आहे याचं नेट वेट जे असेल इथे नेट वेट 80 + 10 ग्रॅम एकूण 90 ग्रॅम दिलं आहे. आपण हे याच्यावर टाकूया किती आलं बघा, 92 आलं. याचा अर्थ या कागदाचं 2 ग्रॅम म्हणजे आतला जे बिस्कुट आहे जे आपण खाणार आहोत ते 90 ग्रॅमच असलं पाहिजे. वजनाच्या संदर्भात या आपण सतर्क राहिलं पाहिजे. या बोला कुठल्याही प्रकारची वस्तू घेताना ही व्यवस्थित व्हेरीफाय करूनच घेतली पाहिजे. आणि आता उन्हाळ्याचा सीझन चालू होतं आहे, जे कोल्ड्रिंक्स वगैरे जे विकतात किरकोळ व्यापारी किंवा दुकानदार ते त्याला चार्जेस कूलिंग चार्जेस म्हणून लावले जातात की 25 रुपयाची बॉटल असेल तर 3 रुपये एक्स्ट्रा लागतील बा थंड करून देतोय. तसं कुठल्याही प्रकारे त्यांना कूलिंग चार्ज देण्याची आवश्यकता नाही आहे. ते त्यांची सोयीनुसार ते आपल्याला थंड करून देतील. आपण जर सांगितलं आम्हाला गरम बॉटल द्या आम्ही घरी करून घेऊ तरी त्यांना आपण जी प्राईज असेल प्रिंटेड जी प्राईज आहे त्याच्या व्यतिरिक्त 1 रुपयाही कुठलाही तुम्ही ग्राहक त्यांना देऊ शकत नाही किंवा देण्याचं तुम्हाला बंधनकारक नाही. जी प्रिंटेड प्राईज आहे त्याच प्राईजमध्ये तुम्हाला ती वस्तू मिळणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. त्यांनी जर जास्तीत जादा आकारणी केली तर ते तुम्ही ग्राहक तक्रार करू शकता. इथे थोडक्यात जी MRP कुठल्या याच्यावर दिलेली असते ना, इन्क्लुडिंग ऑल टॅक्सेस म्हटलेलं असतं. ती जी MRP आहे या MRPपेक्षा आपण कमी मागायचा प्रयत्न करायचा. MRPपेक्षा जास्त कोणीच द्यायचं नाही. मग कोणी जर आपले दिशाभूल करतात की बाबा MRP 20 रुपये आहे पण कुलिंग चार्जेसचे 5 रुपये, आम्ही काय प्लीज काय फुकट येतं का, ते थंड कसं करू, ती दिशाभूल आहे. कुलिंग चार्जेस सहित ती MRP आहे हे त्याला नमूद करा, त्याला सांगा, त्याच्याशी भांडण करा. असं तुम्ही एकाने केलं दिवसभरात तर 100 केलं ना तो आपोआप थांबेल. पण सगळे जर घेत गेले तर तो म्हणत भावतोय पाहू द्या. तर त्यामुळे अनुचित व्यापार पद्धती त्याला म्हणतात. ही अनुचित व्यापार पद्धती थांबवण्याचंच कारण ग्राहक संरक्षण कायदा आहे. बोला. आणि हे लोखंडी वजन जे आहेत त्यांची पडताळणी हे या ठिकाणी होत असते. इथे सील असतो, स्टॅम्प केला जातो. हे 2 वर्षातून एकदा पासिंग केली जाते. तर आपण दुधाचे मापं वगैरे जे आपण डेली रोज रुटीनमध्ये वापरणारी वस्तू आहे आपली दूध, तेल. ग्रामीण भागात छोटे छोटे किरकोळ ग्राहक राहतात, 50चं तेल दे, 20चं तेल दे, तर त्यांनी हे मापं जे आहेत ते पडताळणी केलेले वापरले पाहिजे. काही काही ठिकाणी असे चेंबून देतात किंवा खालून टोकून देतात आणि कमी प्रमाणात वजन मिळत असते त्यांना किंवा वस्तू मिळत असतात. तर ते त्यांनी काळजीपूर्वक बघणं गरजेचं आहे. त्याचं सील कुठे दांडीवर असतं. दांडीवर सील असतं. हे इथे एक काउंटर मशीन प्रकारचा हा एक मेकॅनिकल काटा आहे. हा साधारणतः ग्रामीण भागात बाजारपेठेत वापरला जातो. भाजीपाला, फळ विक्री, काही काही ठिकाणी ते लोहचुंबकचा पण प्रकार वापरला जातो. वजनाच्या खाली लावलं जातं किंवा काय, तर ते पूर्ण आपण पडताळणी करून बघणं महत्त्वाचं आहे. आणि
सर्वांनी काही वस्तू घेत आहेत तर एक बाजूला जर दुकान असेल तर आपली शंका निर्माण म्हणून बाजूवाल्याकडे पण जाऊन मोजून घेणं हे गरजेचं आहे. तसं तर याच्यात काही फेरफार करण्याच्या होऊच शकत नाही, कारण हे व्यवस्थित असतं, याचं मेकॅनिझम जरा स्ट्रॉंग आहे, याच्यात कोणी फेरफार करत नाही. जास्तच वस्तू का देतील पण तरी बघण्याच्या दृष्टीने आपण तपासणी करून घेणं गरजेचं आहे. आपण फक्त हे पासिंग झालेलं आहे का नाही, त्याच्याकडे सील आहे का नाही, हे सील असेल, गव्हर्नमेंटचं सील असतं आणि पासिंग केलेलं असेल हे बघणं महत्त्वाचं आहे. अनेक काटे बिगर सीलचे असतील किंवा काही हे म्हणतात त्याप्रमाणे खाली लोहचुंबक लावतात वगैरे, या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे. साधारणतः बाजाराच्या दिवशीच काही गर्दी असते, लोकांना गर्दी असते त्यावेळेस ते करू शकतात. गर्दीमध्ये असतो कोणी पण अशा पद्धतीने करतात, आपल्याला वाटतं झालं बरोबर, पण जागरूक राहणं महत्त्वाचं आहे. पिंपळगाव ते रस्त्याच्याकडे द्राक्ष विकणारे असतात ना, 2 किलो द्राक्ष घेतो तर घरी आल्यावर 1.5 किलो पण घेतो. ते चांदवडला जास्त फसवणूक होते रस्त्यावर. म्हणजे आपण आता तुम्ही वजन माप विभागामार्फत आहे का? सगळ्यात महत्त्वाचं असं आहे का पाण्याची बॉटल MRP तिची 9, 9.5, 10 रुपये असते. सर्रास मालेगावात 20 रुपयाला ते बॉटल आजही विकले कुठेही जा. त्याच्यावर किंमत बहुतेक 12 ते 15 रुपये. आता 8 रुपये क्विंटल प्राईस 8 रुपये झाली, 2 रुपये कमी झाले. MRP कुठली वस्तू MRP पेक्षा जास्त द्यायची नाही, MRP पेक्षा कमी मागायचा प्रयत्न करायचा. जसं फटाके बघितले आपण, 1000 रुपये किंमत असते पण ते आपल्याला कितीला मिळतात? 200-250ला मिळतात. तर MRP पेक्षा कमी घेतो ना आपण, तर तो अट्टास धरावा की बा MRP पेक्षा कमी दे, आणि MRP पेक्षा जास्त अजिबात कोणी देऊ नये. आज विषय बोला. आदरणीय क्षेत्रीय अधिकारी श्री योगेश सर यांनी आज वेट अँड मेजरमेंट डिपार्टमेंट जी मुलाची माहिती दिली आणि आपल्या अध्यक्ष मंडळाच्या कार्यक्रम यांनी खूप चांगल्या पद्धतीने समजवलं, त्याबद्दल त्यांचा आभार. आणि आजचा हा जो इथे आयोजित